बातमी पुण्यामधून आहे। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या नागापूर इथं शेतीसाठी मोटार पंप सुरू करताना शेतकरी अशोक निकम यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून 2 महिन्यात विजेच्या धक्क्यानं मृत्यू होण्याची ही तिसरी घटना ठरली आहे। दरम्यान महावितरणनं या दुर्घटनेला विद्युत पंपातील बिघाड कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त केलाय आणि या प्रकरणाचा पुढील तपास पारगाव पोलीस करतायत। ही मृत व्यक्ती आहे ती मोटर चालू करण्यासाठी गेली असावी। त्याच्यात खाली सगळ्या पुन्हा दिसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये व्यक्तीच्या पायाच्या पुन्हावर ती सगळी ओलसर जागा होती। तिथे मोटरमध्ये काही बिघाड झाला असावा आणि त्या बिघाड झाल्यामुळे ती व्यक्ती त्या मोटरच्या जो पाईप होता, पाईप खोलताना आढळले। तिथे खाली पाना पण सापडला आहे आणि त्याच्यात पाणी भरताना दिसते की आणि त्याच्यामुळे मे बी त्या मोटारीमध्ये बिघाड होऊन काही इलेक्ट्रिक शॉक वगैरे बसून दगावले असेल, तसं प्राथमिक अंदाज आहे।